नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण इयत्ता 9वी मधील दुसरी संतवाणी, लास्ट वेळेला आपण संतवाणी अ भेटी लागे जीवा ही बघितली होती। आज आपण आ ही संतवाणी, संत कृपा झाली ही आज आपण अभंगवाणी किंवा संतवाणी पाहणार आहोत। आणि या संतवाणीचे कवी किंवा कवयित्री आहेत संत कवयित्री बहिणाबाई। आपण सुरुवातीला कवितेचा परिचय बघूया। बघा, संत बहिणाबाई आणि यांचा कालावधी जो आहे 1668 ते 1700। वारकरी संप्रदायातील संत कवयित्री, संत तुकाराम यांच्या शिष्या। ओव्या, श्लोक, आरत्या इत्यादी रचना प्रसिद्ध। संत तुकाराम यांच्या काव्य रचनेचा आणि व्यक्तिमत्वाचा बहिणाबाई यांच्या काव्य रचनेवर प्रभाव जाणवतो। भक्ती भावनेचा उत्कट आविष्कार हा त्यांच्या अभंग रचनेचा विशेष। प्रस्तुत अभंगात संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे, मोलाचा म्हणजे अतिशय महत्त्वाचा असा वाटा कसा आहे याचे वर्णन केलेले आहे। की आपण म्हणतो की महाराष्ट्रामध्ये वारकरी लोक, वारकरी म्हणजे तुम्हाला गेल्या वेळेला मी सांगितलेलं आहे, वारी करणारे जे विठ्ठलाचे भक्त आहेत त्याला आपण काय म्हणतो, वारकरी। आणि हे वारकरी पायी विठ्ठलाला भेटायला की पंढरपूरला हे जात असतात। की आता आपण बघणार की आषाढी एकादशी आलेली आहे आणि या आषाढी एकादशीला आणि कार्तिकी एकादशीला हे जे वारकरी म्हणजे जे विठ्ठलाचे भक्त आहेत हे काय करत असतात, पायी पंढरपूरला जात असतात। इथे बहिणाबाईंनी आपल्याला या वारकरी संप्रदायाची निर्मिती कशी झाली आणि त्यामध्ये विविध संतांनी कशा पद्धतीने कार्य केलेलं आहे की त्यांचा जो मोलाचा वाटा कसा आहे याचे वर्णन संत कृपा झाली। आता तुम्ही कृपा म्हणजे काय, आता ऍक्च्युअली म्हणजे कृपा असणे म्हणजे आशीर्वाद असणे। इथे जे आहे की संतांच्या कृपेमुळे ह्या वारकरी संप्रदाय आहे, हा संप्रदाय काय झालेला आहे, त्याची निर्मिती झालेली आहे, निर्माण झालेला आहे। बघा, इथे बहिणाबाईंचं चित्र आहे आणि हे संत तुकाराम, कारण संत तुकारामांच्या या शिष्य आहेत। आणि त्याही सुद्धा सांगितलं आहे की संसारामध्ये प्रपंचामध्ये राहून सुद्धा आपल्याला आध्यात्मिक मार्ग स्वीकारता येतो। आता संत तुकाराम म्हणा, त्यांचं सुद्धा लग्न झालं होतं, बहिणाबाई अतिशय लहान, जवळजवळ 5 वर्षाच्या असतानाच त्यांच्यापेक्षा कितीतरी मोठ्या वयाच्या असलेल्या माणसाबरोबर त्यांचा विवाह म्हणजे त्यांचं लग्न लावून दिलं होतं। आणि संत तुकारामांचे जे अभंग होते किंवा त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं त्या व्यक्तिमत्वाचा आणि अभंगाचा प्रभाव हा बहिणाबाईंवरती झाला होता। बघा, प्रथम आपण ही जी संतवाणी आहे ती पहिली आपण वाचून घेऊया आणि त्याच्यानंतर त्याचं आपण काय करूचं, स्पष्टीकरण करायचंय। संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारले देवालया, नामा तयाचा किंकर, तेने रचिले ते आवार, जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत, तुका झालासे कळस, भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपण केले बोजा। बघा, या कवितेमध्ये अनेक संतांनी या वारकरी संप्रदायाची निर्मिती करण्यासाठी कशा पद्धतीने आपला महत्त्वाचा जो वाटा किंवा आपले महत्त्वाचे कार्य कसे आहे हे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने इथे बहिणाबाईंनी केलेलं आहे। बघा, इथे संत ज्ञानेश्वर आहे, संत नामदेव आहेत आणि संत तुकाराम आहेत। बघा, इथे जे विठ्ठल आहेत आणि हे सगळे जे वारकरी आहेत
अनेक वारकरी बघा या विठुरायाला विठू माऊलीला भेटण्यासाठी टाळ मृदुंग याच्या घोषामध्ये हे पायी कुठे जात असतात? पंढरपूरला जात असतात. आणि हे बघा हे जे विठ्ठलाचं मंदिर आहे म्हणजेच इथे काय हे मंदिर म्हणजे काय? वारकरी संप्रदाय रूपी देवालय आहे. आणि हे देवालय बांधण्यासाठी या अनेक संतांनी काय केलेलं, आपला मोलाचा जो भाग आहे हा भाग किंवा मोलाचं कार्य जे आहे हे तिथे काय केलेले आहे. बघा संत कृपा झाली इमारत फळाली. बघा इथे काय सांगितलेलं बहिणाबाईंनी की महाराष्ट्र ही काय आहे? संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. की आपल्या अलौकिक विचारांनी महाराष्ट्रामध्ये विठ्ठल भक्तीची वारकरी संप्रदाय निर्मिती जी आहे ही निर्मिती काय केली? संतांनी केलेली आहे. म्हणजेच या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीला या संतांनी आपल्या विचारांनी भक्तीच्या जोरावर मूर्तिमंत रूप दिलेलं आहे. जणू काही संतांची त्यावर कृपा केलेली आहे. संतांचा आशीर्वाद त्या इमारतीवरती किंवा त्या देवालयावरती झालेला आहे. की आपण सुरुवातीला सांगितलं की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. अनेक महान संत हे महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत आणि त्यांच्यामुळे ही आपली महाराष्ट्राची भूमी काय झालेली आहे? पावन झालेली आहे. आपल्या अलौकिक विचारांनी इथे काय सांगितलेले आहे? अलौकिक विचारांनी महाराष्ट्रामध्ये विठ्ठल भक्तीच्या या वारकरी संप्रदायाला एक मूर्तिमंत रूप देण्याचं किंवा त्याला निर्माण करण्याचं काम हे आपल्या संतांनी केलेलं आहे. आणि म्हणून बहिणाबाई काय म्हणतात की जणू काही या संतांनी त्यांच्यावरती काय या इमारतीवरती काय केलेलं आहे? कृपा केलेली आहे. बघा संत कृपा झाली इमारत फळाली. फळा येणे हा एक काय वाक्यप्रचार आहे. फळा येणे म्हणजे सफल होणे किंवा आकाराला येणे. फळा येणे हा एक प्रकारचा वाक्यप्रचार आहे. वाढ होणे सांगितलं तरी चालेल याच्यामध्ये. सफल होणे की संतांच्या कृपेमुळे ही वारकरी संप्रदाय रूपी इमारत जी आहे ही इमारत काय झालेली आहे? पूर्ण झालेली आहे, बहरलेली आहे किंवा ती सफल झालेली आहे. कृपा आशीर्वाद किंवा करुणा आणि वाक्यप्रचार आहे फळाणे सफल होणे. ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालय. ज्ञानदेवे म्हणजे काय? संत ज्ञानेश्वर. इथे बघा काय सांगितलेलं आहे. बहिणाबाई काय म्हणतात की या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीचा जो पाया आहे, पाया म्हणजे आपण इंग्लिशमध्ये त्याला फाउंडेशन म्हणतो किंवा हिंदीमध्ये आपण त्याला नीव म्हणतात. तळ की एखादं आपण इमारत बांधत असताना जमिनीवरती आपण जो तळ करतो, भक्कम पाया म्हणजे दगडांचा जो तळ उभारतो आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती काय करतो? सो इमारत बांधत असतो. मग इथे बहिणाबाई काय सांगतात? या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीचा जो पाया आहे, फाउंडेशन आहे, ते कोणी केलेले आहे? तर संत ज्ञानेश्वरांनी. रचिला म्हणजे रचणे, बांधणे. म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी काय केलेले? वारकरी संप्रदाय रूपी जे देवालय आहे, इमारत म्हणजे काय? हे देवालय आहे. आणि ह्या देवालयाचा पाया जो आहे हे पाया बांधण्याचं काम हे कोणी केलेलं आहे? तर संत ज्ञानेश्वरांनी. आपल्या ज्ञान आणि आपल्या भक्तीच्या जोरावर ज्ञानेश्वरांनी काय केलेलं आहे? या इमारतीचा पाया उभा केला. वारकरी संप्रदायाची त्यांनी काय केलेली आहे? स्थापना केली. बघा उभारले देवालय. उभारले म्हणजे काय? उभे केलेले आहे. तर ते कशाच्या माध्यमातून? तर आपल्या अलौकिक ज्ञानाच्या माध्यमातून, ज्ञानाच्या जोरावरती, ज्ञान आणि भक्तीच्या जोरावरती संत ज्ञानेश्वरांनी काय केलेले आहे? या वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा काय केलेला आहे? पाया उभा केलेला आहे. त्या संप्रदायाची त्यांनी स्थापना केलेली आहे. आणि त्यामुळेच आज शेकडो वर्ष झाली तरी या वारकरी संप्रदाय हा दिवसेंदिवस हा काय चाललेला आहे? वाढतच चाललेला आहे. बघा रचिला, रचला म्हणजे किंवा बांधला, पाया तळ.
इंग्लिशमध्ये शब्द तुम्हाला कळायचा फाउंडेशन. उभारले, उभारिले म्हणजे उभारले, निर्माण केले. देवालय, देऊळ किंवा मंदिर. विरुद्धार्थी शब्द पाया, कळस. पाया म्हणजे खालचा जो तळ असतो तो. भक्कम आपण जो दगडांनी बांधलेला तळ असतो तो. आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? कळस. वरचा एकदम टॉप जो पोर्शन असतो तो कळस. नामातयाचा किंकर तेणे रचिले ते आवार. आता इथे नामा म्हणजे कोण? संत नामदेव. संत नामदेव आणि इथे नामा म्हणजे इथे नाममुद्रा. तुका, तुका म्हणे, नामा म्हणे म्हणजे इथे संत नामदेव. तयाचा किंकर, तयाचा म्हणजे त्याचा, म्हणजे वारकरी संप्रदाय रूपी जी इमारत आहे किंवा जे देवालय आहे त्या देवालयाचा हा सेवक. आता किंकर म्हणजे आपण दगड सुद्धा म्हणतो, किंवा इथे किंकर म्हणजे दास किंवा सेवक. इथे संत बहिणाबाई काय सांगतात? या वारकरी संप्रदायाचा दास बनण्याचे महान कार्य हे कोणी केलेलं आहे? तर संत नामदेवांनी केलेलं आहे. तर त्यांनी या वारकरी संप्रदायाचा संपूर्ण भारतभर काय केलेला आहे? प्रचार केलेला आहे. आणि जणू काही दास बनून जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत वारकरी संप्रदायाचे संगोपन करण्याचं, त्याचं संवर्धन करण्याचं काम जे आहे हे संत नामदेवांनी केलेलं आहे. म्हणजे एक प्रकारचं एक व्यापक स्वरूप देण्याचं, प्राप्त करून देण्याचं काम कोणी केलेलं आहे? तर संत नामदेवांनी. की संत ज्ञानेश्वरांनी काय केलेलं आहे? त्याची निर्मिती केलेली आहे, त्याचा पाया बांधलेला आहे. आणि या वारकरी संप्रदाय देवालयाचा दास होण्याचं किंवा पायरीचा दगड होण्याचं महान कार्य हे संत नामदेवांनी केलं. की असं सांगतात, ज्या वेळेला आपण विठ्ठलाच्या मंदिरात जातो तेव्हा आपण पहिलं पायरीचं दर्शन घेतो आणि त्याच्यानंतर आपण विठ्ठलाचं दर्शन घेतो. बघा, नामातयाचा किंकर तेणे रचिले ते आवार. आता आवार म्हणजे अंगण, पण इथे आपण प्रत्यक्षात अर्थ काय पकडा की संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा जो प्रचार आहे, प्रसार आहे, हा संपूर्ण भारतभर इतकंच नव्हे तर थेट पंजाबपर्यंत नेण्याचं काम जे आहे हे संत नामदेवांनी केलेलं आहे. कारण ते स्वतःला त्याचे कोण वारकरी संप्रदायाचे काय म्हणतात? दास मानतात, सेवक मानतात. आणि आपल्या जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत संत नामदेवांनी काय केलेलं आहे? तर त्या वारकरी संप्रदायाचं संगोपन केलेलं आहे, त्याचं संवर्धन केलेलं आहे. तयाचा, त्याचा, किंकर, दास, सेवक, दगड. म्हणजे आपण ते पायरीचा दगड होण्यामध्ये सुद्धा नामदेवांनी धन्यता मानलेली आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं, ज्या वेळेला आपण विठ्ठलाच्या मंदिरात जातो त्यावेळेला पहिलं आपण पायरीचं दर्शन घेतो आणि त्याच्यानंतर आपण विठ्ठलाचं दर्शन घेतो. तेणे, त्याने, आवार, अंगण, रचिलं म्हणजे रचला, निर्माण केला. जनार्दन एकनाथ खांब दिदला भागवत. आता हे जनार्दन स्वामी म्हणजे इथे आहे संत एकनाथांचे गुरु. ज्या वेळेला शिष्याला जेव्हा गुरु मिळतो तेव्हा आपल्याला तो गुरु का योग्य मार्गदर्शन देण्याचं काम जे आहे हे आपले गुरु करत असतात. मग इथे जनार्दन स्वामी आणि संत एकनाथ यांनी काय केलेलं आहे की त्याला त्याची जोड दिलेली आहे. म्हणजे मजबूत बनवण्याचं काम, वारकरी संप्रदायाला मजबूत, स्ट्रॉंग बनवण्याचं काम जे आहे या दोन्ही गुरु शिष्यांनी म्हणजे कोण? जनार्दन स्वामी आणि संत एकनाथांनी खांब दिधला भागवत. खांब म्हणजे स्तंभ, इंग्लिशमध्ये आपण ज्याला पिलर म्हणतो. दिधला म्हणजे काय केलेला आहे? दिला. म्हणजे इथे काय बघा, संत जनार्दन आणि संत एकनाथ यांनी भागवत संप्रदायाची निर्मिती करून काय केलेलं आहे की वारकरी संप्रदायाला एक जोड, भागवत धर्म आणि वारकरी संप्रदाय दोन्ही एकत्र, दोन्ही धर्माला, दोन्ही संप्रदायाला एकत्र आणण्याचं काम हे संत जनार्दन स्वामी आणि संत एकनाथांनी काय केलेलं आहे? केलेलं आहे.
आणि वारकरी संप्रदायाला एक व्यापक म्हणजे अतिशय मोठं स्वरूप देण्याचा प्रयत्न जो आहे, हा प्रयत्न या दोन्ही संतांनी केलेला आहे. आणि त्या गुरुकृपेने, म्हणजे इथे जनार्दन स्वामीच्या गुरुकृपेमुळे वारकरी संप्रदायाला एक बळकटी, एक मजबूती आणण्याचं काम हे केलेलं आहे. बघा, खांब स्तंभ दिधला म्हणजे दिला. तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. तुका म्हणजे कोण? संत तुकाराम. भक्तीची अंतिम आपण अवस्था म्हणजे संत तुकाराम. बघा, अगदी शेवटपर्यंत सतत आपल्या मुखातून विठ्ठलाचं नाव हे घेत असत. बघा, कुंभार म्हणजे आता संत म्हणजे कुंभारचं काम जे आहे, मातीमधून मडकी बनवण्याचं काम संत तुकाराम करत असत. आपल्या पायाखाली आपलं मूल पायाखाली चिरडत मातीत चालेल हे सुद्धा त्यांना माहिती होतं. इतके ते आपल्या विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाले होते की आपलं मूल आपल्या पायाखाली मातीमध्ये चिरगडलं जातं हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलं नाही. म्हणून ते काय सांगितलेलं आहे की भक्तीची अंतिम अवस्था म्हणजे संत तुकाराम होत. की इथे ज्ञानेश्वरांनी ज्ञानाच्या जोरावरती निर्मिती केलेल्या या वारकरी संप्रदायाला म्हणजे आपल्या अलौकिक भक्तीचा कळस चढवून खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदाय इमारतीला परिपूर्ण किंवा पूर्णता प्राप्त करून देण्याचं काम हे संत तुकारामांनी केलेलं आहे. आणि ते काय सांगितले आहे म्हणजे पूजा अर्चा कर्मकांड याच्यामध्ये न पडता आपण फक्त काय करायचं, देवाचं नामस्मरण करायचं आहे. भजन म्हणजे साधा सोप्पा मार्ग इथे सांगितलं, भजन करा सावकाश. आज आपण ईश्वर प्राप्तीसाठी मोठमोठ्या म्हणजे मंदिरामध्ये लाईन लागतो. मग आपण ते शिर्डी असो, दुसरं आपण म्हणजे इकडे अनेक ठिकाणी म्हणजे देवभक्तीसाठी देवाला भेटण्यासाठी आपण जात असतो. काशी म्हणा, पंढरपूर म्हणा, शिर्डी म्हणा, इथे अनेक ठिकाणी आपण काय करतो फक्त देवाला भेटण्यासाठी. पण इथे हे संत काय सांगतात, पूजा अर्चा कर्मकांड हे न करता आपण जर भक्ती मार्ग स्वीकारला किंवा देवाचं जर नामस्मरण केलं तर आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळू शकते. म्हणजे भक्तीचा सोपा मार्ग म्हणजे काय, नामस्मरण. ज्या ईश्वराने या विश्वाची निर्मिती केलेली आहे त्या ईश्वराचं केवळ फक्त आपण नामस्मरण जरी केलं तरी सुद्धा आपल्याला या सुखदुःखातून आपण सुखरूप बाहेर पडू. मोक्ष प्राप्तीचा साधा सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण. म्हणून ते संत तुकारामांनी काय सांगितले, भजन करा सावकाश. सावकाश म्हणजे हळू. म्हणजेच इथे काय आहे, भजन आणि नामस्मरण हाच आहे भक्तीचा सोपा मार्ग. त्यासाठी पूजा अर्चा कर्मकांड करण्याची काहीही गरज नाही. आता इथे कळस शब्द दिलेला आहे. कळस म्हणजे शिखर, घुमट. आणि विरुद्धार्थी शब्द आपण अगोदर बघितला आहे. कळस याचा विरुद्धार्थी शब्द पाया. तुका म्हणजे कोण, संत तुकाराम. बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपण केले बोजा. बघा इथे काय सांगितलंय, संत बहिणाबाई काय सांगतात, अशा या वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा ध्वजा आहे, जो ध्वज आहे, निशाण आहे, पताका आहे, तो सतत फडकवत ठेवण्याचं कार्य जे आहे हे मी माझ्या हाती घेतलेलं आहे. की जसं आपला तिरंगा हा सतत फडकवत असतो तसंच संत बहिणाबाई काय सांगतात की या वारकरी संप्रदायाची ध्वजा आहे म्हणजे त्याचं जे निशाण आहे ते सतत फडकत ठेवण्याचे कार्य हे मी माझ्या खांद्यावर, बघा, निरूपण केले बोजा. बोजा म्हणजे काय, इथे जबाबदारी. ही संपूर्ण म्हणजे वारकरी संप्रदायाचं निशाण फडकवण्याचं कार्य हे बहिणाबाईंनी स्वतःच्या खांद्यावर घेतलेलं आहे. आणि एक प्रकारची ती जबाबदारी माझ्यावरती आहे. निरूपणाच्या माध्यमातून, निरूपण करणं म्हणजे काय, स्पष्टीकरण करणं, वर्णन करणं. आणि या निरूपणाच्या माध्यमातून काय, मी वारकरी धर्माचा प्रचार आणि प्रसार करत आहे.
म्हणजे मग ते कीर्तनाच्या माध्यमातून असेल, भजनाच्या माध्यमातून असेल, तर मी काय करते, निरूपण केलेलं आहे. निरूपण म्हणजे या काय केलंय, स्पष्टीकरण की वर्णन. तर ते कशा पद्धतीने, म्हणजे या वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार मी या निरूपणाच्या माध्यमातून केलेला आहे. आता याच्यामध्ये काही शब्दार्थ तुम्हाला समजले नसतील किंवा एखाद्या जरी ओळीचा अर्थ तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही तो कमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात. पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओ बरोबर.